घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। संभाजीनगरमध्ये ठाकरे गट महागाई इंधन दरवाढ आणि संभाजीनगरमध्ये ठाकरे गट महागाई इंधन दरवाढ आणि कर्जमाफी विरोधात आक्रमक झाला। यामुळे महंगाई के अच्छे दिन जन आक्रोश आंदोलन क्रांती चौकात आयोजित करण्यात आलं। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती पाहायला मिळाली असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। मनसेला 5 नगरसेवकही निवडून आणता आले नाही, त्यांना फक्त आंदोलन आणि मोर्चे करू द्या अशी घणाघाती टीका मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी केली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवलाय। पेपर फुटणे हा देशाच्या भविष्याशी आणि येणाऱ्या पिढीशी चाललेला खेळ आहे अशी टीकाही त्यांनी केली। सरकारने ओबीसींप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती लागू केल्याबद्दल त्यांचे आभार। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी आभार मानले। त्यामुळे लक्ष्मण हाकेंसारख्या ओबीसी नेत्यांना पोटशूळ उठल्याची टीकाही त्यांनी केली। जरांगे आणि राज्य सरकारची मिलीभगत असल्याची टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। जरांगेंनी मागायचे आणि राज्य सरकारने द्यायचे असं चालू आहे असं वाघमारे म्हणाले। अहिल्यानगर मुळा पाटबंधारी विभाग कार्यालये राहता तालुक्यातील लोणी येथे स्थलांतरित करण्यास कर्मचाऱ्यांनंतर खासदार निलेश लंकेंनीही तीव्र विरोध केलाय। कोणतीही शासकीय मान्यता नसताना राधाकृष्ण विखेंनी अधिकाराचा गैरवापर करून हा निर्णय घेतल्याचा आरोप लंकेंनी केला आहे। जेव्हा नीटचा पेपर फुटला त्यावेळी देशातील सगळे विद्यार्थी नाराज झाले। आता जंतर मंतरवरील आंदोलनाला आमचा नक्कीच पाठिंबा आहे असं वक्तव्य खासदार कल्याण काळे यांनी केलं आहे। ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले। त्यांना कॉकरोच म्हणून हिणवणं योग्य नाही असं निवेदन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जारी केलं। ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही ते इतरांवर बोलतात असं प्रत्युत्तर राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी दिलं। कोणी कोणाचे पक्ष फोडले, घराणे फोडले हे इतरांवर टीका करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावं असंही वाघमारे म्हणाल्या। प्रत्येकाला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे। बाबासाहेबांच्या संविधानानं तो अधिकार दिलाय। जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी सर्व परवानगी दिलेली आहे असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं। मागील 4 दिवसांपासून सरकारनं मराठा समाजासाठी निर्णय घेतल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले। असंच समाजाचं काम करावं, हा मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीचे मवियाचे अधिकृत उमेदवार गणेश लोखंडे यांच्या प्रचारार्थ मवियाची बैठक झाली। यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळालं पाहिजे असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय। केवळ वादामुळे इथलं पालकमंत्रीपद हे स्थगित राहिलंय असंही ते म्हणाले। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। चाळीसगाव शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपसह ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला धक्का बसलाय। कार्यकर्ता हीच माझी संपत्ती आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात कधीच अश्रू पाहू शकत नाही असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं। वेळ आली तर मी काही करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे असंही ते म्हणाले। देशातील तरुणाई चिडलेली आहे, देश उद्ध्वस्त झाल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। देशात महागाई प्रचंड वाढली आहे, सरकारनं दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। ठाकरे गटाकडून या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। देशाच्या सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, विधान परिषदेच्या सर्व निवडणुका या मतपत्रिकेवर घ्या अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। शरद पवार यांनी दिवंगत इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। दिवंगत जयसिंगराव पवार यांची पत्नी वसुधा पवार आणि मुलगी डॉक्टर मंजुश्री पवार यांच्याशी संवाद साधला। खासदार धैर्यशील मानेंनी जयकुमार गोरेंना टोला लगावलाय। भाजप शिवसेना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावं, निधी वाटप शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये असं वक्तव्य धैर्यशील मानेंनी केलं आहे। ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर त्यांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली। यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी रवींद्र फाटक यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल रवींद्र फाटक यांनी ठाकूर यांचे आभार मानले आणि दोघांनी एकमेकांना पेढे भरवले।
खोपोलीतील शिवसेना मेळाव्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळ माने यांच्यावर निशाणा साधलाय. ज्यांची 500 रुपयांची किंमत नव्हती त्यांना भगवा टिळा लागल्यावर 25 कोटींची किंमत मिळाली असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे. पंढरपूर येथे 12 जून पासून आमदार रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक वाडदेकर यांनी दिली आहे. कर्जमाफीची जाचक रद्द करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. साहेबराव कांबळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. पक्षप्रवेश सोहळ्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणेच योजना देण्यावरून हाके संतापलेत. ही तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे. अनेक महामंडळांना अपुरा निधी आणि मराठा समाजाला एवढा निधी का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नवी मुदत जाहीर केली आहे. गडकरी यांनी महामार्गाचं उर्वरित काम 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. पावसाळा तोंडावर असताना या आश्वासनामुळे कोकणवासियांच्या अपेक्षा वाढल्या. प्रत्यक्षात काम पूर्ण होतं का याकडे सर्वांचं लक्ष आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी टीका केली आहे. विधान परिषदेत भाजपनं अनेकांना माघार घ्यायला लावली. नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत मोठा गोंधळ झालाय असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलं. गारपीट वादळी वाऱ्याचा राज्यातील 24 जिल्ह्यांना फटका बसलाय अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली. लवकरात लवकर पंचनामे करण्याचे भरणेंनी निर्देश दिले आहेत. सुप्रिया सुळेंच्या आव्हानाला बावनकुळेंनी प्रतिआव्हान केलंय. आमच्यावर अनेक गोष्टी उघड करायला आहेत. सुळेंनी महाराष्ट्राला बदनाम करू नये असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात प्रतिक्रिया दिली. निवडणूक प्रक्रियेत बदल अपेक्षित आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. गिरीश महाजन, उदय सामंत रिकाम्या हाताने परतले. गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. लवकरच तोडगा काढू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी डहाणूतील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. अश्लील व्हिडिओ काढून 2 बहिणींना ब्लॅकमेल केल्या प्रकरणात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. आरोपीचे हे घर हे अनधिकृत असल्यानं बुलडोझर चालवला जाणार असा इशारा वाघ यांनी दिलाय. राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेल्या टाइमलाईन पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंय. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे कार्यक्रम संपन्न झाला.